Welcome friends. Today we discuss on the next problem on the subject of mechanical working drawing, and unit is the intersection of solids. Today we are going to learn how the intersection line for square prism with square prism penetration, म्हणजे जे दोन सॉलिड आहेत ते दोन्ही सॉलिड स्क्वेअर प्रिझम आहेत, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्हीही. आणि हे दोन्ही स्क्वेअर प्रिझम असताना ज्यावेळी इंटरसेक्शनचे लाईन येणार आहेत ते इंटरसेक्शनचे लाईन काय असणार आहेत ते आपण आज डिस्कस करणार आहे. लक्षात आलं? व्हर्टिकल जो असेल तो व्हर्टिकल सॉलिड कुठला आहे? स्क्वेअर प्रिझम आहे. हॉरिझॉन्टल जो आहे तो सुद्धा स्क्वेअर प्रिझमच आहे. क्वेश्चन काय बघूया आपण. स्क्वेअर प्रिझम 30 mm base sides and 70 mm axis is completely penetrated by another square prism of 25 mm sides and 70 mm axis horizontally. Both axes intersects and bisect each other. दोन्हीचे ऍक्सिस एकमेकाला इंटरसेक्ट करतात आणि बायसेक्ट करतात. All faces of prism are equally inclined to VP. म्हणजे व्हर्टिकल सॉलिड आणि हॉरिझॉन्टल सॉलिड दोन्हीचे फेसेस हे VP ला इक्वली इन्क्लाइन्ड आहेत. ड्रॉ प्रोजेक्शन्स शोईंग लाईन ऑफ इंटरसेक्शन. या ठिकाणी लाईन ऑफ इंटरसेक्शन असणार आहे, कर्व ऑफ इंटरसेक्शन असणार नाही आहे. क्वेश्चन मध्ये जरी कर्व दिला असलं तरी आपण लाईनच ड्रॉ करणार आहे, कारण दोन्ही जे आहेत ते दोन्ही प्रिझम आहेत आणि प्रिझमला कर्व इंटरसेक्शन येत नाही आहे, लाईन ऑफ इंटरसेक्शन येत असतात, स्ट्रेट लाईन येत असते. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला व्हर्टिकल जो सॉलिड आहे त्याचा टॉप व्ह्यू ड्रॉ करणं गरजेचं आहे. टॉप व्ह्यू मध्ये व्हर्टिकल सॉलिड ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्याचे सगळे फेसेस इक्वली इन्क्लाइन्ड असणार आहे VP ला, म्हणजे ही पोझिशन असणार आहे. पॉइंट मार्क करून घ्या 1 2 3 4. त्यानंतर याचे प्रोजेक्शन घ्यायचे आहेत फ्रंट व्ह्यू मध्ये. फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून घ्यायचं आहे. फ्रंट व्ह्यूला ते जे एजेस आहेत ते एजेस ड्रॉ करायचे आहेत. एजेस जे असणार आहेत 1 3 एक्स्ट्रीम आउटसाइडला असतील, 2 च्या बॅकला 4 असणार आहे. 2 व्हिजिबल आहे, 4 इनव्हिजिबल आहे. 4 डॅश ही लाईन डॉटेड यायला पाहिजे, 2 ही डार्क यायला पाहिजे, पण डार्कच्या पाठीमागे डॉटेड असल्यामुळं डार्क दिसणार आहे आपल्याला हे. त्यानंतर साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू मधून प्रोजेक्शन घ्यायचे आहेत आणि साइड व्ह्यू कंप्लीट करून घ्यायचा आहे. साइड व्ह्यूची हाईट ही फ्रंट व्ह्यूला जेवढी हाईट आहे तेवढीच असणार आहे. एजेस जर बघितला इकडं 4 आणि 2 एक्स्ट्रीम आउटसाइडला असतील, कारण टॉप व्ह्यूला इकडून बघितल्यानंतर आपल्याला साइड व्ह्यू दिसणार आहे, बरोबर. 1 च्या बॅक साइडला 3 असणार आहे इथं सेंटरला. आता दुसरा जो सॉलिड आहे, दुसरा स्क्वेअर प्रिझम या व्हर्टिकल सॉलिडच्या ऍक्सिसला बायसेक्ट करणार आहे या ठिकाणी, आणि तो इक्वली इन्क्लाइन्ड आहे कोणाला? VP ला. म्हणजे त्याची पोझिशन कशी असणार आहे? तर अशी असणार आहे. याच्यावर सुद्धा पॉइंट मार्क करून घ्यायचे आहेत. पॉइंट A B C D हे जे पॉइंट आहेत हे सगळे पॉइंट प्रोजेक्ट करायचे आहेत फ्रंट व्ह्यू मध्ये, त्याचबरोबर टॉप व्ह्यू मध्ये. फ्रंट व्ह्यूला प्रोजेक्ट केल्यानंतर फ्रंट व्ह्यूला जी प्रिझमची लेंथ दिलेली आहे किती? 70 mm दिली आहे. हॉरिझॉन्टल बायसेक्ट आहे, म्हणजे इकडं 70/2 इकडे 70/2 एवढी लेंथ घ्यायची आहे या ठिकाणी, म्हणजे 37.5 समथिंग काहीतरी तेवढी लेंथ असणार आहे या ठिकाणी. आता याच्यामध्ये जर बघितला फ्रंट व्ह्यू मध्ये हॉरिझॉन्टल जो ग्रीन कलरचा प्रिझम आहे हा पेंट्रेट झालेला आहे. त्याचा हा मधला एवढा पोर्शन जो आहे हा व्हर्टिकल सॉलिडच्या आतमध्ये गेलेला आहे, त्यामुळे हा इनव्हिजिबल असणार आहे. त्यामुळे इथं मध्ये असणार आहे डॉटेड लाईन. त्याचबरोबर वरचा जो पोर्शन आहे म्हणजे ए ही जी ए डॅश ही जी आहे, म्हणजे ए पॉइंट जो आहे हा तुम्हाला साइड मध्ये दिसतोय, इथला ए पॉइंट आहे. असाच पॉइंट इकडे सुद्धा आहे, म्हणजे इथून इथपर्यंत जो पोर्शन आहे हा पोर्शन डॉटेड असणार आहे, जो प्रिझमच्या आतमध्ये आहे तो इथून इथपर्यंत. ओके, हा डॉटेड असणार आहे, तसंच इथं डॉटेड असणार आहे. टॉप व्ह्यूला सुद्धा त्याच पद्धतीने असणार आहे. टॉप व्ह्यूला प्रोजेक्शन घ्यायचे, प्रत्येक पॉइंट मधून प्रोजेक्शन घ्यायचे.
तो पॉइंट एजेसला ज्या ठिकाणी कट करणार आहे ते पॉइंट मार्क करून घ्यायचे आहेत. त्या पॉइंट मधून प्रोजेक्शन फ्रंट व्ह्यू मध्ये घ्यायचे टॉप व्ह्यू मधून. आता या ठिकाणी जर बघितला डी ही जी एज आहे याच्यावरून प्रोजेक्ट झालेला पॉइंट डी वरतीच मार्क करायचा या ठिकाणी. डी वरून पॉइंट इकडे आला, डी वरचा हा पहिला पॉइंट, डी वरचा हा दुसरा पॉइंट. लक्षात आलं? म्हणजे डी वरचा हा जो आहे हा पहिला पॉइंट जो आहे तो इथं असणार आहे, दुसरा पॉइंट जो आहे तो इथं असणार आहे. म्हणजे एक असणार आहे फ्रंट साइडला या बाजूला, साइड व्ह्यूच्या फ्रंट साइडला आणि साइड व्ह्यूच्या बॅक साइडला, असे दोन पॉइंट असतील. त्यानंतर ते पॉइंट मार्क करून घ्यायचे आहेत. ते पॉइंट मिळाले आपले 3 पॉइंट कुठले, एक इथला पॉइंट बरोबर, एक इथला पॉइंट आणि एक इथला पॉइंट, असे हे 3 पॉइंट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. 3 पॉइंट मिळाले. आता ही जी लाईन आहे ही डार्क असणार आहे, त्यामुळे ही लाईन डार्क ड्रॉ करून घ्यायची आहे. असेच पॉइंट असतील या बाजूला सुद्धा डार्क असणार आहे. व्हर्टिकल एज इथून कट झाले आहे, 1 ची एज, 3 ची एज कट झाली आहे, ते येणार नाही आहे. आता यामध्ये 3 ही जी एज आहे ही कुठं आहे, 1 3 हे जे पॉइंट आहेत ए वरचे पॉइंट आहेत. म्हणजे ही जी लाईन आहे ही लाईन इथून इथपर्यंत कट होणार आहे, त्यामुळे ती येणार आहे डॉटेड. हा जो पोर्शन आहे या साईडला तसंच बॅक साईडला वरून बघत असताना इथं इनव्हिजिबल असणार आहे, इथं इनव्हिजिबल असणार आहे. विजिबिलिटी चेक करता आली पाहिजे व्यवस्थित. विजिबिलिटी जर चेक करता आली तरच तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्यवस्थित करू शकताय. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम कंप्लीट होतो. या ठिकाणी सिंपल प्रॉब्लेम आहे, कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नाही आहे. लक्षात आलं? आता हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम ऍक्च्युअल आपण ज्यावेळी सॉल्व्ह करत असतोय, ऍक्च्युअल सॉल्व्ह केल्यानंतर ऑन पेपर आपल्याला हा अशा पद्धतीने दिसतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू, कारण राईट साइडला ड्रॉ केलेला आहे. लक्षात आलं? सिंपल प्रॉब्लेम आहे. असा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. एवढी काळजी घ्यायची की व्हिजिबिलिटी व्यवस्थित चेक करायची. डार्क लाईन डार्कच असायला पाहिजे, डॉटेड लाईन डॉटेडच असायला पाहिजे, कारण प्रत्येक लाईन त्याचा मिनिंग रिफ्लेक्ट करत असते ड्रॉइंग मध्ये, कारण ड्रॉइंग ही एक स्वतःची लँग्वेज आहे. लक्षात आलं? त्यामुळं व्यवस्थित व्हिजिबिलिटी चेक करून मगच प्रॉब्लेम कंप्लीट करायचा आहे आपण. ओके फ्रेंड्स, थँक्यू.